नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मी आज आली आहे तुमच्यासमोर माझी एक आगळी वेगळी रेसिपी घेऊन। मी आज बनवते सोयाबीनची भाजी आणि ज्या पद्धतीने मी सोयाबीनची भाजी बनवते तशी जर तुम्ही बनवली तर तुम्ही नक्कीच चिकन खायचं विसरून जाल। तर सर्वात आधी मी पाणी गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं। त्यानंतर मी हे सोयाबीन त्याच्यामध्ये घातले बॉईल करायला आणि ते चांगले बॉईल झाल्यानंतर बाजूला काढले, कारण त्याचा उग्रवास जाण्यासाठी त्याला थोडंसं बॉईल करणं गरजेचं असतं। त्याच्यानंतर मी साध्या पाण्याने ते धुवून घेतले, स्वच्छ दाबून पिळून घेतले। असं 2 वेळा केलं मी, छानपैकी त्याला धुवून पिळून घेतले, दाबून एकदम त्यातलं पूर्णपणे पाणी काढलं। त्याच्यामुळे सोयाबीनचा संपूर्ण उग्रवास निघून गेला। आता मी कांदे चिरायला घेतले, मध्यम आकाराचे 3-4 असे कांदे घेतले आणि ते बारीक पातळ असे स्लाइसेस कापून घेतले। आणि कांदे चिरता माझ्या डोळ्यात पाणी पण खूप आलं, पण ठीक आहे, रेसिपी दाखवायची आहे तुम्हाला। सो तेल गरम करायला ठेवलं, तेलामध्ये हे मस्तपैकी कांदे मी फ्राय करायला ठेवले आणि आता हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदे चांगले फ्राय करून घेतले हे असे। आणि त्यातलं तेल निथळून कांदे बाजूला केले ते, आणि त्याच तेलामध्ये नंतर मी सोयाबीन परतून घेतलं अशा प्रकारे। तर सोयाबीन थोडंसं ब्राऊन होईपर्यंत छानपैकी मी परतून घेतलं आणि नंतर हा तळलेला कांदा मस्तपैकी मिक्सरमध्ये काढून घेतला। त्याच्यामध्ये लसूण, अद्रक, हिरवी मिरची छान अशी त्याची बारीक पेस्ट करायला घेतली, मिक्सरला लावून छान बारीक एकदम पेस्ट करायची आहे। तर मी अजून ते व्हायचं बारीक तर करून घेते बारीक, आणि अशा प्रकारे मी बारीक पेस्ट त्याची करून घेतली आहे। मस्त अशी बारीक पेस्ट तयार झाली आणि त्यासाठी मी पुढे घेतले 2 टोमॅटो, तेही बारीक चिरून घेतले, कारण टोमॅटोची ही प्युरी करायची आहे। ती मिक्सरला लावून घेतली आणि त्याची छानशी अशी प्युरी तयार करून घेतली। ही बघा भन्नाट रेसिपी होणार आहे। आता पुढे दही घेतला आहे आणि दहीमध्ये आता मी मिक्स करते हे धना पावडर, जिरा पावडर, किचन किंग मसाला आणि लाल मिरची पावडर। हे सगळं दह्यामध्ये छानपैकी असं मिक्स करून घेतलंय, त्याला फेटून घेतलंय दह्याला सुक्या मसाल्यांबरोबर। आणि आता मी फोडणी करते। फोडणीसाठी इथे मी 2-3 लवंगा घेतल्या, दालचिनी घेतली, हिरवी वेलची, तेजपत्ता, चक्री फूल, कढीपत्ता आणि हे वाटण केलं होतं कांद्याचं आणि हिरवी मिरची, अद्रक, लसूण ते घेतलं वाटण, त्याच्यामध्ये घातलं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद घातली आणि अशा प्रकारे ते परतून घेतलं। त्याच्यानंतर घातली टोमॅटो प्युरी, ते टोमॅटो प्युरी घातल्यानंतर पुन्हा एकदा छानसं त्याला असं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर घातली दह्याची ही पेस्ट, जे धना जिरा पावडर, लाल मिरची पावडर आणि किचन किंग मसाला घातला। माझ्याकडे चिकन मसाला, मटन मसाला नव्हता, त्याच्यामुळे मी किचन किंग मसाला वापरला। तरी छान झाली ही रेसिपी, छान होतेच ही रेसिपी ती। आणि त्याच्यानंतर घातली ह्याच्यामध्ये मी सोयाबीन आणि छानपैकी असं त्याला मिक्स करून घेतलं छान एकदम। आणि पुढे त्याच्यात थोडंसं मी पाणी घातलं, कारण एकदमच घट्ट वाटली होती, त्यामुळे मी त्याच्यामध्ये घातलं होतं थोडंसं पाणी। आणि पाणी घातल्यामुळे ती छानशी अशी शिजली। त्याच्यात नंतर मी घातलं थोडंसं मीठ आणि झाकण ठेवून त्याला चांगलं शिजू दिलं। शिजून ही भाजी अशी माझी तयार झाली, छानपैकी त्याला तरी आली आहे, दिसते बघा किती सुंदर, एकच नंबर। आणि नंतर मी त्याला कोथिंबीर घातली छानपैकी, आणि कोथिंबीर घातल्यानंतर तर आणखीनच सुंदर दिसत होती भाजी। आणि भाजीचा वास तर हा असं वाटत होतं की एकदम घरामध्ये चिकनच बनतंय। आणि हे असं माझं ताट रेडी झालेलं आहे आणि आमच्या सर्वांना आता मी जेवण देते। सोयाबीनची भाजी, चपाती आणि सलाड आहे त्याच्यामध्ये आणि ताक आहे। असं हा माझा स्वयंपाक रेडी पण झाला। तर तुम्ही नक्की करून बघा ही सोयाबीनची भाजी, खरोखर सांगते तुम्ही चिकन खायचं एकदम विसरून जाणार, भन्नाट होते ही सोयाबीनची भाजी। नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मला नक्कीच लाईक करा, कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब पण करा। थँक्यू सो मच। तर मंडळी, पुन्हा आपण लवकरच भेटू एक छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये। बाय बाय, सी यू, टेक केअर।